नमस्कार, मी आहे प्रियांका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, जवळ-जवळ एप्रिल महिना आता संपलेलाच आहे असं आपण म्हणूयात आणि सुरू झाला आहे तो म्हणजे मे महिना. जसं डिसेंबर नंतर जानेवारीची जी थंडी असते ती अत्यंत प्रचंड वाजणारी आणि खूप जास्त त्रासदायक कदाचित आपण तिला म्हणू शकतो. इतकी भयंकर ती थंडी वाजते आणि तसंच उन्हाळ्याच्या दिवसांमधलं देखील आहे. मे महिना म्हटला म्हणजे अगदी अंगाला काटा उभा राहतो, कारण इतके कडाक्याचं ते वरतून ऊन, घामाच्या धारा आणि त्यामध्ये मग ज्या गृहिणी रोजच्या रोज डेली त्यांच्या आयुष्यामध्ये साड्यांचा वापर करतात नेसण्यासाठी, त्या मैत्रिणींसाठी असं होतं की आता काहीतरी आपण कॉटनकडे वळूयात आणि कॉटनच्या सुरेख साड्यांचं कलेक्शन आज आपण करूयात. तर मैत्रिणींनो, त्याच महिलांसाठी ज्यांचं एज थोडंसं जास्त आहे, कधी कधी असं होतं की एका वयानंतर आपल्याला सिल्कचे किंवा मग जॉर्जेटचे किंवा मग हेवी फॅब्रिक असलेले जे क्लॉथ्स आहेत, जे कपडे आहेत ते नाही सूट होत. मग त्यावेळी अशा स्त्रियांसाठी उत्तम ते ऑप्शन म्हणजे तर मैत्रिणींनो, 100% बेस्ट असं कॉटन आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. ते म्हणजे 100% प्युअर कॉटनच्या अत्यंत सुरेख अशा कलमकारी साड्या. होय मैत्रिणींनो, कलमकारी साड्या महेश्वरीमध्ये आपण बघितल्या आहेत, चंदेरीमध्ये आपण बघितल्या आहेत, इव्हन आपण त्या टिश्यूमध्ये देखील बघितल्या आहेत. पण आज तुमच्यासोबत मी तुमचं प्रेम कलमकारीवर इतकं एक विचार केला की आज कलमकारीच्या उत्तम साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत घेऊन येऊ आणि ते देखील कॉटनमध्ये. साड्यांची जी प्राइस आहे ती अत्यंत कमी, म्हणजे फक्त 900 रुपयामध्ये आजची ही जी साडी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. पण कॉटन जे आहे ते अत्यंत दर्जेदार आहे. तुम्ही जसं लुक या साडीला द्याल तशी ती लुक घेईन आणि तुमचं जे लुक आहे ते बेस्ट क्रिएट करून देईल. एक रील मी काल अपलोड केली, प्रचंड रिस्पॉन्स त्या रीलला मिळाला आणि मग मला असं वाटलं की नाही, हीच ती योग्य वेळ आहे की तुमच्यासोबत मी सुरेखपैकी छान अशा साड्यांचं कलेक्शन करावं. तर मैत्रिणींनो, आत्ता ही जी साडी तुम्हाला मी दाखवते आहे ही 100% प्युअर कॉटनची आहे. आत्ता तुमचा प्रश्न असो की ते पाण्यामध्ये ही साडी घातली किंवा मग आम्हीला पाण्यातनं काढली की ही सॉफ्ट होते का? तर यस, अतिशय सॉफ्ट होते आणि खूप हवी हवीशी वाटते. कॉटनच्या साड्या उन्हाळ्यामध्ये का नेसाव्यात? तर यांच्यामध्ये हवा खेळती राहते. दुसरं म्हणजे या साड्यांमुळे घाम येत नाही. तिसरं म्हणजे या साड्या अंगाला चिटकत नाही. चौथं म्हणजे स्ट्रेट लुक तुम्हाला क्रिएट करून देतात. आणि पाचवं म्हणजे तुमच्या शरीराला साजेल, शोभेल असंच तापमान या मेंटेन ठेवतात. म्हणून कॉटनच्या साड्या अत्यंत उत्तम, प्राइस देखील अत्यंत कमी. भरपूर छान अशा साड्या आहेत, कलरफुल रंग आहेत, जे रंग समरमध्ये उत्तम दिसतील असे रंग आहेत. त्या जावत आपण आजच्या सेकंड साडी. मैत्रिणींनो, दुसरी जी साडी आहे ती अत्यंत सुंदर असा कलर, तो म्हणजे छानपैकी या टाईपचा पिंक आणि येल्लो कलर. आता हे जे दोन्ही रंग आहेत ते अत्यंत ब्राईट आहेत. होय मैत्रिणींनो, अत्यंत ब्राईट कलर आहेत आणि दोन्हीही रंग एकमेकांना साचतील, शोभतील असे आहेत. सुंदर साडी आहे. तुम्ही साडी बघू शकता, किती छान साडी आहे आणि लुक जे आहे साडीचं ते अत्यंत उत्तम आहे. खूप नाजूक कलमकारी प्रिंट याच्यावर केलेली आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. प्रत्येक साडीबरोबर तुम्हाला ब्लाऊज येणार आहे आणि ते देखील या पद्धतीचं प्युअर कॉटनचं ब्लाऊज. तुम्ही याचं ब्लाऊज बघू शकतात, अगदी मोठं छान असं ब्लाऊज आहे. तुम्हाला अजिबात वाटणार नाही की ब्लाऊज छोटं आहे. कॉटनचं ब्लाऊज आहे, प्युअर कॉटनचं. प्राइस आहे 900. त्यानंतर तिसरी जी साडी आहे, तुम्ही हिचा रंग बघू शकतात, छानपैकी असा लाईट फिरोझी आणि येल्लो टोन. आता ही जी साडीची इतकी डिटेलमध्ये यांच्यावर वर्क केलेलं आहे आणि कलमकारी असल्यामुळे अधिक जास्त रंगांचा समावेश झाल्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अत्यंत वाढतं आहे. आता मैत्रिणींनो, कॉटनच्या सगळ्या साड्यांमध्ये असं असतं की त्यांना व्यवस्थित एकदा प्लेटिंग करावं लागतं आणि तुम्ही ते करू शकतात. पण एकदा त्या साड्यांना प्लेटिंग केलं की ते दिवसभर तशा राहतात, चुरगळत नाही आणि मग एकदा की ते पाण्यातनं काढल्या की ते आणखी सॉफ्ट होत जातात. म्हणजे ज्या माझ्या सासूबाईंच्या एजच्या असतील किंवा ज्या माझ्या मम्मीच्या एजच्या असतील, मावशींच्या एजच्या असतील, कधी कधी असं होतं की या साड्यांमध्ये देखील तुम्ही तुमची एक स्टाईल जी आहे ती क्रिएट करू शकता, जशी की मी आज क्रिएट केली आहे आणि खरोखर हे उत्तम दिसतंय. असं अजिबात नाही की अगदी यंग आहात म्हणजे फॅन्सी, त्याच्यानंतर मग नेटच्या किंवा ऑर्गनच्या साडीकडेच तुम्ही वळायला हवं, अशा साड्या देखील तुम्हाला उत्तम लुक जे आहे ते क्रिएट करून देतात. आणि या साडीवर शोभेल असं या टाईपचं सुरेखपैकी येल्लो कलरचं विथ बॉर्डर ब्लाऊज दिलेलं आहे. प्राइस आहे 900. त्यानंतर तिसरी जी साडी आहे ती आहे सुरेखपैकी छान अशा जांभळ्या आणि पिंक कलरची. आता या कॉटनच्या साड्यांमध्ये अशीच रंगसंगती वापरण्यात आलेली आहेत, जी उन्हाळ्यामध्ये अत्यंत उत्तम दिसेल आणि सुरेख लुक तुम्हाला क्रिएट करून देईल. तर मैत्रिणींनो, डिझाईन तुम्ही हिची बघू शकतात, किती छान अशी डिझाईन आहे आणि किती उत्तम अशी डिझाईन आहे. खरोखर बेस्ट अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे, खरोखर छान. तर ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची, लुक हिचं अत्यंत सुरेख आहे. अजिबात
ज्याला आपण म्हणतो की हे गरमच होणार नाही उन्हाळ्यामध्ये, ऑफिसला जायचं आहे, कशा साड्या घालून रोज टेन्शन असतं बाई, कशा मी साड्या वेअर करू ऑफिसला जाताना. त्यासाठी डोंट वरी, मी घेऊन आली आहे सुरेख साड्या, ज्या की या आहेत अत्यंत उत्तम कॉटनच्या, 100% प्युअर कॉटनच्या. या साडीवर शोभेल असं या टाईपचं तुम्हाला ब्लाऊज देण्यात आलेलं आहे. प्राइस आहे 900. ती गोड कलर आहे हा, खरोखर पडल्यात ना प्रेमात. माझं पण असं झालं होतं ज्यावेळेस मी रंग सिलेक्ट करत होती की अरे कोणता रंग मी नेसू, हा नेसू की तो नेसू. आता हा रंग बघितल्यावर असं होतंय की किती सुरेख रंग आहे, पण तो नेसल्यावर आणखी सुरेख दिसणार. आणि मग मला असं वाटलं की अरे आपण या कलर टोनकडे जावं, कारण याचं ब्लाऊज देखील माझ्याकडे मॅचिंग अवेलेबल होतं. पण सुरेख असा सी ग्रीन आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे, अत्यंत युनिक अशी साडी आहे. तुम्ही संपूर्ण साडी बघू शकतात, किती बेस्ट अशी साडी आहे. छानपैकी असा ऑरेंज टचचा, पूर्ण येल्लो नाही म्हणू शकत मी, सॉरी, ऑरेंज टचचं याचा संपूर्ण लुक आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आणि इतकी सुरेख ती दिसते, इतकी छान ती दिसते, अत्यंत सुरेख अशी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. आणि हो, कॉटनच्या साड्यांचा, या साड्यांचा पाण्यात टाकल्यावर प्रियंका रंग जाईल का? अजिबात जाणार नाही, कारण हे 100% प्युअर कॉटन आहे. याला शोभेल असं सुरेखपैकी ब्लाऊज देण्यात आलेला आहे. किती सुरेख ब्लाऊज तुम्ही बघू शकतात. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. इंडिगो आणि पोपटी रंग. आता पोपटी रंग असा आहे की तो पैठणीमध्ये खरोखर राजा मानला जातो, कारण पैठणीमध्ये पोपटी रंग असायलाच हवा असं बऱ्याचशा स्त्रियांची मान्यता असते. त्याचप्रमाणे हा कॉन्ट्रास्टमध्ये देखील तितकंच स्वतःचं जे कार्य आहे ते व्यवस्थित पार पडतो. आता या साडीचं तुम्ही बघू शकतात, मी तर असं म्हणेन की 50% लुक या साडीचं जे आहे ते फक्त या पोपटी कलरमुळे आलं आहे, कारण हा दिसतो इतका उठावदार आहे, सुरेख दिसतोय. आणि या साड्या तुम्ही अंगावर नेसा, वेअर करा. तुम्ही एखाद्या पटकन तुम्हाला कोणत्या मीटिंगला जायचं आहे, कॉटनच्या साड्या तुम्ही तिथं घालाव्यात, तुमचं जे लुक आहे ते इतकं तिथं वेगळं येणार, रुबाबदार येणार आणि तुम्ही सुरेख दिसणार. तर मैत्रिणींनो, छानपैकी असं कॉटनचं इंडिगो कलरचं ब्लाऊज आहे आणि प्राइस याची आहे लाईट इंडिगो. मी पुन्हा एकदा म्हणते, डार्क इंडिगो नाही. जो अगदी परफेक्ट इंडिगो असतो तो डार्क टोनमध्ये असतो, पण हा अत्यंत लाईट इंडिगो कलर आहे, खूप लाईट, आणि प्राइस याची आहे 900. त्यानंतर अत्यंत सुरेख असा, म्हणजे या रंगाला बघून मला आनंद होतोय. तुम्ही बघू शकतात किती सुरेख एक गुलाल छटा येते, जी गुलाबी रंगामध्ये मोस्ट ऑफ दी फेवरेट असते आणि खूप छान ती दिसते. तर असा येल्लो आणि गुलाल रंगाचं हे कॉम्बिनेशन आहे, जे प्रत्यक्षात दिसताना एवढं भारी दिसतंय, इतकं भारी दिसतंय की खरोखर ते हवं हवं असं वाटतंय. असं छान असं कॉम्बिनेशन आहे. ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकतात किती सुरेख आहे. म्हणजे उन्हाळ्यासाठी अशाच रंगांचं चॉईस आज केलेलं आहे, जे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडतील आणि कामी येतील. तुम्ही या साडीचं ब्लाऊज देखील बघू शकतात, किती बेस्ट असं ब्लाऊज आहे. छानपैकी येल्लो आणि पिंक कलरच्या काठांचं शेवटपर्यंत साडी भरीव आहे. प्राइस आहे 900. डार्क पर्पल आणि रामा कलर. आता तुम्ही हिचं शेड बघू शकतात आणि हिचं कलमकारी पूर्ण डिझाईन बघू शकतात, किती छान डिझाईन आहे. आणि हो, अजून एक छोटीशी टिप मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला असं वाटतं की कॉटनच्या साड्या तशाच स्ट्रेट राहायला हव्या, तर तुम्ही नक्की त्याला स्टार्च करू शकतात. स्टार्च करून तर तशाच्या तशा स्ट्रेट राहतात. आणि तुम्ही याचं कॉम्बिनेशन देखील बघू शकतात, किती बेस्ट कॉम्बिनेशन आहे ते. आणि युनिक अशी साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. आणि त्यानंतर या साडीवर डार्क पर्पल कलरचं, किंवा ज्याला आपण थोडंसं नेव्ही ब्लू टच म्हणू शकतो, तसं ब्लाऊज आहे. त्यानंतर सुरेखपैकी छान अशी साडी आहे. तुम्ही ही साडी बघू शकतात, किती बेस्ट असं कलेक्शन आहे ते. आणि ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. आजच्या व्हिडिओमधली शेवटची साडी आणि अत्यंत सुंदर, म्हणजे सगळे डर्टी कलर्स याच्यामध्ये आहेत. थोडासा डर्टी पिंक कलर आहे, त्याच्यानंतर डर्टी ऑलिव्ह कलर आहे, ज्याला आपण ऑलिव्ह कलर म्हणतो. आणि या ऑलिव्ह रंगामुळे ही जी साडी ती खूप स्टायलिस्ट वाटते आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. आणि या साडीचं ब्लाऊज देखील तुम्ही बघू शकतात, छान असं पिंक कलरचं विथ ऑलिव्ह बॉर्डर्स असं ब्लाऊज आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 900. शेवटपर्यंत भरीव आहे. असा आता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन जे आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. आज मी इयरिंग्स खूप छान घातलेले आहेत. तुम्ही माझ्या इयरिंग्स बघू शकता, अगदी नाजूक, आजच्या भरपूर साड्यांना शोभेल असे छोटेसे इयरिंग्स आहेत, ज्यांची प्राइस आहे फक्त आणि फक्त 250. कधी कधी असं जे लुक आहे ते खूप बेस्ट दिसतं, क्रिएटिव्ह दिसतं. आणि छान अशी साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे. तर मैत्रिणींनो, भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि यस, जी ही साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओजच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर पाठवा आणि तुमची जी साडी ती बुक करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.